नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, परंतु त्यांना अजून मेल किंवा SMS आलेला नाहीये, मग त्यांनी नेमकं पुढे करायचं काय आणि पुढे काय करायचं याच्यासाठी मेल आणि SMS येणं आवश्यक आहे का? जर तुम्हाला मेल किंवा SMS आला नसेल तर तुमचं फायनल सिलेक्शन मानायचं नाही का? हे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते। तर सर्वात अगोदर माहिती करून घ्या मित्रांनो, हा मेल आणि SMS नेमका येतो कोणाला? SMS किंवा मेल याद्वारे तुम्हाला कन्फर्मेशन येत असतं। मग मेल किंवा SMS येतो कोणाला? तर लक्षात घ्या, आता GDS ची पहिली मेरिट लिस्ट लागली, कट ऑफ पण तुम्हाला सांगितलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं लिस्टेड मध्ये नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना SMS येतो किंवा मेल येते, दोन्हीपैकी एकच येतं, ठीक आहे। तर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेले, त्याच विद्यार्थ्यांना मेल SMS येत असतो। आता दुसरा प्रश्न असा असतो, मग ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जरी झालेलं आहे मित्रांनो, तरी अजूनपर्यंत त्यांना मेल आलेला नाहीये किंवा SMS सुद्धा आलेला नाहीये, मग ह्याचं कारण काय असू शकतं आणि पुढे जर आला नाही तर नेमकं तुमचं सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतं का? त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत मित्रांनो। मेल आणि SMS सर्वात अगोदर तर लक्षात घ्या, कंपल्सरी नाही आहे, ठीक आहे। जर SMS किंवा मेल नाही आला, दोन्हीपैकी कुठलेही एक, तरी तुमचं सिलेक्शन कॅन्सल कुठल्याही प्रकारे होणार नाही, कारण ते व्हॅलिड रिझन नाहीच आहे। मग लिस्ट मध्ये नाव आलंय, मग पुढे DV ला जाताना कुठे जायचं, कसं जायचं, कुठल्या डेटला जायचं हे सुद्धा तुम्हाला माहित असणार। मग ते तुम्ही कुठे चेक करावं लागेल तुम्हाला, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलाच असेल, ठीक आहे। जर मेल आला असेल तर तुम्हाला त्यांनी डेट, वेळ आणि तारीख दिलेलं असतं, तर त्या ठिकाणी तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम न येता तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता। मग आता कसं समजायचं की मित्रांनो तुम्हाला DV साठी जायचं आहे या डेटला, तर ज्यावेळेस तुम्ही PDF मध्ये तुमचं नाव चेक करता, PDF लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं तेच तुमचं प्रोव्हिजनल सिलेक्शन असतं, म्हणजे प्रायमरी सिलेक्शन असतं, लक्षात घ्या। मग PDF मध्ये आणखी दुसरं काय शेवटच्या एकदम PDF मध्ये लास्टला असतंय, कॅन्डिडेट शुड रिपोर्ट फॉर DV ॲट डिव्हिजनल हेड ऑफिस विदिन गिव्हन डेट। म्हणजे काय असतं, PDF ज्यावेळेस तुम्ही चेक करता, PDF च्या वरी किंवा खालच्या साईडला काय असतं, हा असा त्यांनी एक स्टेटमेंट दिलेला असतो ऑफिशियली GDS कडून। म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, ज्यांचं की या लिस्ट मध्ये नाव आहे, त्या विद्यार्थ्यांनी डिव्हिजनल हेड ऑफिस तुमचं जे कुठलं असेल, ज्या डिव्हिजनला तुमचा नंबर लागलेला असेल त्या डिव्हिजनला तुम्ही रिपोर्टिंग करायचंय। त्या डेटला तिथे डेट सुद्धा मेन्शन केलेली असते आणि वेळ सुद्धा, वेळ मे बी नसेल मेन्शन केलेली, पण डेट जी असते तीच त्याच्यावरती मेन्शन केलेली असते। त्या विदिन डेट मध्येच तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट करायची असते, ठीक आहे। आता दुसरा मुद्दा येतो, मग हे फर्स्ट मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेमकं कधी होतं, किती दिवसांनी होतं? साधारणपणे लक्षात घ्या मित्रांनो, 7 ते 10 दिवसामध्ये हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस त्यांना कंपल्सरी करणं अनिवार्य आहे ऍज पर GDS च्या रूल नुसार। 7 ते 12 साधारणपणे 7-10 दिवसामध्ये कंप्लीट करावंच लागतं त्यांना ह्या गोष्टी, ठीक आहे। तर आता मग प्रश्न पडतो इथे, 7-10 दिवसामध्ये चेक केल्याच्या नंतर किंवा व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर इथे डिव्हिजनल ऑफिसला गेलो। आता तुमचं समजा डिव्हिजनल ऑफिस आहे, पुणे डिव्हिजन ऑफिस हेड ऑफिस आहे किंवा नागपूर डिव्हिजन हेड ऑफिस, बीड, नाशिक, जे काही कुठलं तुमचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट घेऊन जावं लागते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस साठी। मग तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल, साधारणपणे हेड ऑफिसला, डिव्हिजन हेड ऑफिसला गेलात मित्रांनो, तिथे जाऊन तुम्हाला सांगायला लागेल की माझं GDS मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। मे बी त्यांना त्या गोष्टी माहित असतात, परंतु एक फॉर्मॅलिटी म्हणून तुमचं काम असं असतं, स्टेटमेंट असं द्यायला पाहिजे, तुम्ही द्यायचं असतं तिथं की सर माझं GDS मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि मी इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस साठी आलेलो आहे। तर ते मग तुम्हाला तिथून पुढे प्रश्न विचारायला सुरू करतील। प्रश्न म्हणजे मुलाखत नाही, लक्षात घ्या। बेसिक तुमचं सिलेक्शन झालंय, कॅटेगरी कुठली, डॉक्युमेंट सगळे आहेत का, मग चेकिंग साठी ते गोष्टी घेत असतात। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना आणखी एक गोष्ट, फॉर्मल ड्रेस कोड मध्ये जायचं आहे, ओके। एकदम टापटीप जसं तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तसं तिथं आर्ग्युमेंट बिलकुल करायची नाहीये, एकदम व्यवस्थित तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस करून घ्यायची आहे। कुठले डॉक्युमेंट लागतात वारंवार सांगत आलं, कोणाला आणखी माहित नसतील तर कमेंट करा, डॉक्युमेंट्स म्हणून लिस्ट तुमच्यापर्यंत येऊन जाईल मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे, आता हा जो मेल आणि SMS याची खरंच एवढी म्हणजे गंभीरता आहे का,
की याच्यावर तुमचं सिलेक्शन ठरू शकतं. लक्षात घ्या मित्रांनो, माझ्या एक्सपिरियन्स नुसार मागील जी जीडीएस भरती झाली होती असे त्याच्यामध्ये 100+ विद्यार्थी होते जे की माझ्या पर्यायाचे होते. त्यांनी नंतर कॉन्टॅक्ट सुद्धा केलेले, सगळ्या गोष्टी माहीत करून गेल्या, त्यांना मेल आणि SMS आला नाही, मग त्याची वाट बघत बसायचं काय. इव्हन तुम्ही सुद्धा आता या कंडिशनला नाही, तसं बिलकुल करू नका मित्रांनो. कारण की जर तुम्ही वाट बघत बसला, मेल येईल, SMS येईल, तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसची जी डेट आहे ती पुढे निघून एक्सपायर डेट होईल तुमची, आणि तुमचं तिथं सिलेक्शन कॅन्सल सुद्धा होऊ शकतं. लक्षात घ्या, डायरेक्ट सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतं. मग तुम्हाला तिथे सेकंड ऑप्शन काहीच नाही की तुम्ही डेट समजा 25 मार्च आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे, अजम करू आपण, तुमची जी आहे PDF मध्ये चेक करा, 25 मार्च असेल, तुम्हाला फक्त SMS आणि मेलचीच वाट पाहत बसलात तुम्ही, आता मला येईल त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल असतील आणि नंतर मी पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाईल, तर ती चूक टाळायची आहे. कारण की 25च्या अगेन्स्ट जरी तुम्ही 26 मार्चला जरी गेलात तरी त्यांच्याकडे लिस्ट असते, त्या लिस्ट अगेन्स्ट तुमचं जर त्या डेटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नाव जर असेल तरच ते तुम्हाला पुढची प्रोसेस करून घेतात. अदरवाईज तुमचं तिथं डायरेक्ट सिलेक्शन होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. नवे डायरेक्ट तुम्ही नॉट सिलेक्टेड डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकता तिथे. म्हणून जे PDF मध्ये दिलेलं आहे वेळ काळ डेट आणि तुमचं हेड ऑफिस, डिव्हिजनल हेड ऑफिस किंवा पोस्ट ऑफिस तुमचं दिलेलं असेल तिथं प्रेझेंट राहायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता 7 ते साधारणपणे 10-12 दिवसामध्ये फर्स्ट मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते, आणि 2-4 अशा गोष्टी येतात मित्रांनो. सगळ्यात महत्वाच्या ह्या गोष्टी तुम्ही टाळायच्या. आता कुठल्या मोठ्या चुका आहेत त्या टाळायच्या आहेत मित्रांनो. नंबर 1 ची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतील. आता बरेच विद्यार्थी काय करतात, ओरिजिनल प्लस झेरॉक्स नेतात. ही गुड प्रॅक्टिस आहे. सिलेक्शनचं मोठं तुम्ही एक टप्पा पार करताय ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी नेऊन. परंतु काही विद्यार्थ्यांचं काय असतं, काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेजला असतात कारण दुसरं शिक्षण चालू असतं, किंवा काही ओरिजिनल डॉक्युमेंट जे असतात ते कुठेतरी फाटलेले असतात, कुरतडलेले असतात किंवा ब्लर दिसत असतात, कारण खूप दिवसानंतर ते एका फाईलमध्ये ठेवून किंवा वॉट एव्हर जे असेल ते थोडस रफ होतात. ठीक आहे, मग तिथे तुमचं जर व्यवस्थित डॉक्युमेंट त्यांना दिसले नाही, त्यांना फाटलेले डॉक्युमेंट असेल, काही मार्क्स कट झालेले असतील किंवा काही कॉर्नर किंवा काहीतरी फॉल्ट, किंवा तुम्ही तिथे फ्रॉड डॉक्युमेंट सबमिट केलेलं आहे असं सुद्धा ते तुम्हाला बोलू शकतात. कारण की त्यांना डॉक्युमेंट व्यवस्थितच पाहिजे, क्लॅरिटीच्या साथ. आणि दुसरं सगळ्यात महत्वाची मोठी चूक, फक्त झेरॉक्स सेट न्यायचा नाही. जे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील ते सर्व ओरिजिनलच डॉक्युमेंट न्यावं लागतील मित्रांनो. आणि तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो असतील, आणि जी तुमची साइन कॉपी ज्यावेळेस पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरताना असेल, साइन स्कॅन केलेले असेल, तीच साईन तिथे सुद्धा करायची आहे. साइन मुळे मोठा प्रश्न किंवा इश्यू येत नाही, परंतु समजा तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये भरताना साइन एकदम सिंपल पद्धतीने केले आणि तिथे एकदम स्टायलिश पद्धतीचे साइन केलेले आहे, ही सुद्धा चूक टाळा. जर साइन मध्ये मिसमॅच जर आढळलं तर तुमचं होल्डवर ठेवू शकतं. साइन हा मुद्दा छोटा आहे परंतु काळजी करणारा आहे, सिलेक्शनवर इफेक्ट करणारा हा सुद्धा मुद्दा आहे. म्हणून जी साइन तुम्ही पूर्वी केलेली होती तीच तुमची साइन ठेवा. ठीक आहे, ह्या 2-4 अशा मोठ्या चुका आहेत ज्या की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस टाळायच्या आहेत. मग आता शेवटचा प्रश्न सर्वांसाठी असा येतो, सगळ्यांच्या मनात असतो, जर फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये आमचं सिलेक्शन झालं आहे, मेल आणि SMS हा ऑफिशियली यायला पाहिजे, तर तो आला नाही किंवा येत नाही किंवा लेट येऊ शकतो. मग ह्याचं नेमकं कारण काय असू शकतं? लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं, तुमचा जो मेल ID आहे आणि तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे जो की तुम्ही रजिस्ट्रेशन करताना किंवा पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरताना तुम्ही सबमिट केलेला होता, तो कॉन्टॅक्ट नंबर जर तुमचा मिसिंग असेल, समटाइम्स काय होतं, मोबाईल हरवले जातात किंवा चोरीला जातात किंवा काही कारणास्तव बिघाड झाल्यामुळे बंद असतात, तो जर बंद असेल किंवा इनऍक्टिव्ह असेल, इनऍक्टिव्ह जर मोबाईल नंबर असेल तर तिथे सगळ्यात जास्त डिले होऊ शकतो. आणि जर मोबाईल नंबरच तुमचा इनऍक्टिव्ह किंवा बंद असेल तर मेल सुद्धा तुम्हाला चेक करता येणार नाही मित्रांनो. ठीक आहे, जर तुमचं दुसऱ्या मोबाईल मध्ये लॉग इन असेल मेलवरच तर तिथे तुम्ही 100% चेक करू शकता, पण साधारणपणे तुमचं जर ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह नंबर असेल तर तिथे डिले होऊ शकतो. दुसरी गोष्ट, हा झाला आपला पर्सनल प्रॉब्लेम झाला मित्रांनो. मग आता GDS ऑफिशियल जी डिपार्टमेंट आहे किंवा GDS कडून काय चूक होऊ शकते, तर तिथे काय होतं, सर्व्हर डिले होऊ शकतं. सर्व्हर डिले होऊ शकतं ह्या 2 गोष्टी येण्यासाठी.
मग सर्व्हर का डिले होते हे बघा, आता 28,000 प्लस जागा आहेत आपल्या महाराष्ट्र सरकारला, 3,000-3,500च्या अराउंड जागा आहेत. मग काय होतं, फॉर्म हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येने तिथे आलेला असतात. मग काय होतं की तिथे जी आपली GDH ची साईड आहे ती हँग चालते किंवा स्लो चालते किंवा तिथं सर्व्हर डाऊन होतं. ते सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तुमचं फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्याच्या नंतर सुद्धा SMS आणि मेल यायलाच तिथं थोडासा उशीर होऊ शकतो, विलंब होऊ शकतो. म्हणून SMS आला नाही किंवा मेल आला नाही तरी तुम्ही वाट बघत बसायची नाही मित्रांनो. जर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जर डेट निघून गेली तर तुमचं फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊन सुद्धा त्याचा काहीच उपयोग होणार नाही. डायरेक्ट सिलेक्शन तुमचं रिजेक्ट होऊ शकतं, बाद होऊ शकतं. म्हणून मेल आणि SMS ची वाट अजिबात पाहत बसायचं नाही. लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा, कारण खूप जणांचे प्रश्न असे होते की आम्हाला मेल आणि SMS आला नाही, आम्हाला माहितीच नाही आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठे जायचंय. म्हणून त्यांचं करिअर सेट होण्यास थोडीशी मदत होईल, कारण त्यांना ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती त्यांच्यापर्यंत जाईल मित्रांनो. म्हणून माझी विनंती आहे, व्हिडिओ जास्त शेअर करा. आपले जवळचे नातेवाईक, मित्र, परिवार जे कोणी असतील त्यांना शेअर करा. दुसरी गोष्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, डाऊट असतील, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय यस सिलेक्टेड असं कमेंट करा, म्हणजे आपल्याला त्यांना अजून थोडं मार्गदर्शन करता येईल किंवा त्यांची काही कुठे चूक होत असेल तर ते आपल्याला लगेच त्याच्यावर सोल्युशन काढता येईल आणि त्यांचं सिलेक्शन करण्यामध्ये आपला थोडासा वाटा नक्कीच आपल्या त्यांच्या देशामध्ये आपल्याला करता येईल मित्रांनो. बस एवढंच आजचं अपडेट सांगायचं होतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी जाणून घ्या, माहिती करून घ्या. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो आणि राम राम.